ओके, सर्वांनी लक्ष द्या. इथे आपण हे परत बघूया. अ पेअर ऑफ इच टाईप ऑफ क्रोमोसोम इज प्रेझेंट इन 2n कंडिशन. म्हणजे 2n कंडिशनमध्येच ते लोक असतात. वेअर ॲज द सिंगल क्रोमोसोम्स ऑफ द इच टाईप इज प्रेझेंट इन द कंडिशन्स n कंडिशन. म्हणजे इच टाईपचे n असतात, त्याचे 2 n होतात. अँड देअर स्ट्रक्चर इज लाईक द वन शो इन द फिगर गिवन बिसाइड्स. आता मिटोसिस बघा. मिटोसिस म्हणजे सेल डिव्हिजन. सेल्सचे कसे 2 भाग होतात. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय द मिटोसिस. मिटोसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 मेन स्टेप्स. मिटोसिस 2 स्टेपमध्ये. सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल्स. सोमा म्हणजे बॉडी. दोज 2 स्टेप्स आर क्रायोकिनेसिस, न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे त्यांचं न्यूक्लियचं डिव्हिजन होतं. अँड द सायटोकिनेसिस, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, आणि त्यांचं सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन्स होतं. क्रायोकिनेसिस इज कम्प्लिटली थ्रू द 4 स्टेप्स. आणि हे 4 स्टेप्समधून होतो. क्रायोकिनेसिस हे 4 स्टेप्समध्ये येतो. पहिली स्टेप प्रोफेज. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ द बेसिकली थिन थ्रेड लाईक द क्रोमोसोमिक स्टार्ट. क्रोमोसोम स्टार्ट बघा. प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन ऑफ द बेसिकली थिन थ्रेड लाईक द क्रोमोसोम स्टार्ट्स. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक. त्यामुळे ते शॉर्ट होतात आणि थिक होतात. शॉर्ट म्हणजे छोटे छोटे होतात, थिक म्हणजे जाड 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 होतात. दे स्टार्ट टू ॲपियर अलोंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमोसोम्स. ओके, त्याच्या सिस्टर क्रोमोसोम्स म्हणजे हा एक क्रोमोसोम असतो, हा एक तयार होतो समजा, किंवा हा असतो आणि हा एक तयार होतो. तो असा ना गोल 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 होतात, शॉर्ट होतात. म्हणजे खूप मोठे मोठे असे दोरे दोरे असतात. इथे दाखवले आहेत ना त्याप्रमाणे दोरे दोरे असतात. असे ॲक्च्युली दोरे दोरे असतात. त्यांचे असे गोल 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 शॉर्ट्स तयार होतात. असे गोल 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 आणि थिक एकमेकाला लागून लागून होतात. म्हणजे हा ओरिजिनल असेल तर हा दुसरा तयार होतो. मग याला सिस्टर क्रोमोसोम्स म्हणतात. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू ॲपियर अलोंग विथ देअर पेअर ऑफ द सिस्टर क्रोमोसोम्स. सेंट्रिओल्स डुप्लिकेट्स अँड इच सेंट्रिओल मूव्ह टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेंट्रिओल्स. म्हणजे सेंटर तयार होतो, ह्याला सेंट्रिओल्स म्हणतात. आणि हे ऑपोजिट पोलकडे खेचले जाणार नंतर. न्यूक्लियर मेंबरन्स अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसॅपियर. न्यूक्लियर मेंबरन्स. आता हा सेल असेल ना, याच्यामध्ये न्यूक्ली असते एक. हे समजा पॉईंट म्हणजे न्यूक्ली एन दिला आहे मी. ओके, आणि ह्याच्या बाजूला हे मेंबरन्स असतं. हे न्यूक्ली पण डिसॅपियर होतं, मेंबरन्स पण डिसॅपियर होतं, दोन्ही निघून जातं. बी मेटाफेज. न्यूक्लियर मेंबरन्स कम्प्लिटली डिसॅपियर इन मेटाफेज. या मेटाफेज फेजमध्ये न्यूक्लियर मेंबरन्स म्हणजे हा पडदा निघून जातो. क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल अलोंग विथ देअर सिस्टर्स क्रोमोसोम्स. ओके, म्हणजे क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोसोम असे जवळ येतात. कंडेन्सेशन म्हणजे असे सगळे जवळ येतात. ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. आणि हे तयार झालेले क्रोमोसोम ना असे पॅरलल एकमेकाला असे, हे बघा 1 2 3 4 असे इक्वेटोरियल प्लेन, सेंट्रल प्लेन ऑफ द सेल म्हणजे असे पॅरलल राहतात. स्पेशल टाइप्स ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन्स फायबर स्पिंडल्स फायबर आर फॉर्म बिटवीन क्रोमोसोम्स ऑफ इच क्रोमोसोम्स अँड बोथ सेंट्रिओल्स. स्पेशल टाइप्स ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन्स फायबर. फायबर म्हणजे दोरे. आता हे दोरे हे बघा या ठिकाणी असे दोरे हे तयार होतात. प्रत्येकाला असे जोडलेले असतात. काय होतं म्हणजे हा दोरा इकडे खेचणार, हा दोरा इकडे खेचणार, असं असतं ॲक्च्युली. ॲनाफेज. इन ॲनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट देअर बाय सिस्टर क्रोमॅटिक ऑफ द इच क्रोमोसोम सेपरेट. इन ॲनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट. सेंट्रोमियर म्हणजे हा सेंट्रल आहे तो स्प्लिट होतो. म्हणजे हा एक वेगळा होतो आणि हा एक वेगळा होतो. ते हे जे दोरे आहेत ना फायबर्स त्याने खेचतात ते. स्प्लिट म्हणजे तुकडे होणे. अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिक्स ऑफ द इच क्रोमोसोम सेपरेट अँड दे आर पुल अपार्ट इन ऑपोजिट डायरेक्शन. ते एकमेकाला ऑपोजिट डायरेक्शनमध्ये खेचले जातात विथ देअर हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबर आहे, याने खेचले जातात. सेपरेट सिस्टर क्रोमॅटिक आर कॉल्ड ॲज अ डॉटर क्रोमोसोम. सेपरेट सिस्टर क्रोमॅटिक्स आर कॉल्ड ॲज अ डॉटर क्रोमोसोम्स. त्याला डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात सेपरेट झाल्यानंतर.
क्रोमोसोम्स बिंग पुल्ड ॲपियर लाईक द बंच ऑफ बनाना सारखे दिसतात ते खेचल्यानंतर. इन दिस वे इच सेट ऑफ द क्रोमोसोम रिच ॲट टू ऑपोजिट पोल ऑफ द सेल. दोन ऑपोजिट पोलकडे जातात. ऑपोजिट पोल हे बघा या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. हे इकडे गेले, हे इकडे गेले, एक इकडे आणि इकडे ऑपोजिट पोल्सकडे जातात ते. म्हणजे त्यांचे मध्ये दोन भाग होणार असे नंतर होणार आहे. पुढे टेलोफेज. द क्रोमोसोम्स विच हॅव रिच्ड ॲट अ ऑपोजिट पोल ऑफ द सेल नाऊ स्टार्ट टू डिकंडेन्स. आता ते डिकंडेन्स होतात. पहिले ते कंडेन्स झाले. ते कंडेन्स या ठिकाणी म्हणजे एकत्र आले होते. आता ते डिकंडेन्स झाले दोन पोलकडे गेल्यानंतर. ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन इनविजिबल. थ्रेड म्हणजे दोऱ्यासारखे होतात ते. थ्रेड लाईक थिन इनविजिबल, ते दोऱ्यासारखे होतात असं तुम्ही लक्षात घ्या. न्यूक्लिअर मेंबरिन्स फॉर्म अराउंड इच सेट ऑफ द क्रोमोसोम रिच्ड ॲट अ पोल. न्यूक्लिअर मेंबरन्स तयार होतो म्हणजे एक त्याचा न्यूक्लियस होतो, त्याचा आतमध्ये मेंबरन्स तयार होतो. थस टू डॉटर न्यूक्ली आर फॉर्म इन अ सेल. दोन डॉटर न्यूक्लियस असतात. न्यूक्लियस ऑल्सो ॲपियर इन इच डॉटर न्यूक्लियस. स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसॲपियर. स्पिंडल फायबर म्हणजे हे दोरे आहेत ना, ते डिसॲपियर होतात. इन दिस वे क्रायोकिनेसिस कम्प्लीट्स अँड सायटोकिनेसिस बिगिन. क्रायोकिनेसिस कम्प्लीट होतं आणि सायटोकिनेसिस बिगिन होतं. द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय द क्रायोकिनेसिस अँड द टू न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड ॲज द डॉटर सेल्स. त्यानंतर त्याने डॉटर सेल म्हटले. आता बघा सायटोप्लाझम डिवाइड. सायटोप्लाझम म्हणजे हे बाजूचे जे असतं ना त्याची डिवायडेशन होतं. दॅट इज सायटोप्लाझम. ते डिवाइड्स होतं. इन दिस प्रोसेस नॉच इज मेड ॲट द इक्वेटोरियल प्लेन. नॉच म्हणजे अशी एक गाठ तयार होते मध्ये ऑफ द सेल विच डिपेंड्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय टू न्यू सेल्स आर फॉर्म. दोन नवीन सेल तयार होतात. हाऊएवर इन केस ऑफ द प्लांट सेल इन्स्टेड ऑफ द नॉच अ सेल प्लेट इज फॉर्म. त्या ठिकाणी सेलची एक प्लेट तयार होते. फॉर्म एक्झॅक्टली अलोंग मिड लाईन ऑफ द सेल अँड थस सायटोकिनेसिस इज कम्प्लिटेड. त्या ठिकाणी सायटोकिनेसिस कम्प्लीट होतं. सायटोकिनेसिस म्हणजे काय की या ठिकाणी हे दोन्ही डिवाइड्स होतात. ह्यांचं सायटोप्लाझम डिवाइड होतं. सायटोकिनेसिस कम्प्लीट. मिटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ. Mitosis is essential for the growth of the body. Besides, it is necessary for the restorations of the emaciated body, wound healing, formation of the blood cell. आता याचा अर्थ असा आहे रिस्टोरेशन म्हणजे परत तयार करणे, म्हणजे आपली वुंड हिलिंग म्हणजे जखम बरी करणे, म्हणजे त्या ठिकाणी नवीन सेल तयार करणे आणि त्या ठिकाणी म्हणजे ह्या प्रोसेसने ते सगळं होतं आणि जखम बरी होती. इमॅन्सिएटेड बॉडी म्हणजे आपली बॉडी कमजोर झाली असेल ना रोग काळात तर ती परत तयार करणे. फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स तयार करणे, अशा पद्धतीने तयार होते. पुढे मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू द टू स्टेज. दोन स्टेज म्हणजे होतात. दिस टू स्टेज आर मिओसिस 1 अँड मिओसिस 2. इन दिस मिओसिस 1 रिकॉम्बिनेशन और क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन द होमोलॉगस क्रोमोसोम. आता इथे होमोलॉगस क्रोमोसोम्स त्यांचं क्रॉसिंग होतं. ओके, 26 माणसामध्ये आहे ना 46 म्हणजे 23 आणि 23 अशा पेअर्स असतात. अँड देअर आफ्टर दिस होमोलॉगस क्रोमोसोम्स नॉट सिस्टर क्रोमॅटिक्स. या ठिकाणी कसं सिस्टर क्रोमॅटिक्स होतं, याला सिस्टर क्रोमॅटिक्स म्हणतात. आर डिवायडेड इंटू द टू ग्रुप्स अँड थस टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. या ठिकाणी 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. स्पेशल सेल्स तयार होतात या ठिकाणी आणि त्याप्रमाणे ते बनतात. हे जास्ती विशेष महत्त्वाचं नाही. त्याचा मिओसिस 2 इज जस्ट लाईक द मिटोसिस. इन दिस स्टेज द 2 हॅप्लॉइड डॉटर सेल फॉर्म इन द मिओसिस 1. हे मिओसिस 1 मध्ये बनतं. अंडरगो डिवाइड बाय द सेपरेशन ऑफ द रिकॉम्बिनेशन सिस्टर क्रोमॅटिड्स अँड द 4 हॅप्लॉइड्स डॉटर सेल्स आर फॉर्म. इथे कॉम्बिनेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स का म्हटलंय, 2n असेल तर परत 2n होतात आणि मग ह्या दोघांचे मिळून याचे 2 4 तयार होतात. 4 डॉटर सेल आर फॉर्म. प्रोसेस ऑफ द गॅमेट्स प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन. इथे गॅमेट तयार होतो आणि ते स्पोर म्हणजे बिया आणि गॅमेट म्हणजे एक लहान जीव समजा. ऑकर्स इन द मिओसिस. इन दिस टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन
4 haploid and daughter cell are formed from the one diploid 2n. म्हणजे 2n पासून n तयार होतो. ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलॉगस क्रोमोसोम्स अँड देअर बाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर. या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय माहिती, आईचे काही सेल्स वडिलांचे काही सेल्स रिकॉम्बिनेशन्स होतं, जेनेटिक्स. ड्यू टू दिस ऑल द 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल्स अँड फ्रॉम इच अदर. म्हणजे सेम टू सेम नसतात, ते थोडेसे डिफरन्स असतात. ओके, पण आपल्याला गुणधर्म याप्रमाणे आपला पण एक प्रकारे जन्म होतो. ओके, इथे थांबू, एवढं तुम्ही वाचून घ्या.